नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचे स्पेशल रिपोर्ट आपल्याला बघायचे आहेत. निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये राहुल गांधी यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि असं असताना त्यांना आता शरद पवारांची साथ मिळाली आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा जिंकून देण्याचा दावा करणारे आपल्याला येऊन भेटलेले होते, असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी केलाय. असं म्हणून पवार यांनी एका पद्धतीनं निवडणुकीमधल्या घोटाळ्याकडे सुद्धा बोट केलेलं आहे. पवारांच्या या दाव्याला आधार काय हे कळू शकलेलं नाहीये, पण निवडणूक आयोगाकडून वाद सुरू झालेला असताना पवारांच्या याच दाव्यामुळे आता राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. विधानसभेच्या जागा आहेत आणि 160 जागा निवडून जाहीर दिली. पण राहुल गांधींचं मार्गावर या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपल्याला रस्ता नाही. आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा भाषेला मिळेल कसा नाही. पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. आता या वादात उडी घेत शरद पवारांनीही मोठा बॉम्ब टाकलाय. विधानसभा निवडणुकीत 288 पैकी तब्बल 160 जागा जिंकून देण्याची ऑफर घेऊन दोघांनी आपली भेट घेतली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट पवारांनी केलाय. नेमकं काय घडलं हे पवारांनी सविस्तर सांगितलंय. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये काही लोक भेटायला त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं खर्च दिलं नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि 160 जागा निवडून जाहीर दिली. असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. इलेक्शन कमिशन एक मिनिट लेट हिम फिनिश. हे झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची निवड घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं. हा दावा खोडून काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या आरोपांच्या टायमिंगवर सवाल उपस्थित केलाय. इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना. महायुतीच्या नेत्यांनीही पवारांच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे. तेव्हा का नाही बोलले शरद पवारजी? जे आज बोलताय शरद पवारजी, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी का नाही बोलले? ज्या दिवशी तुमच्याकडे आले त्याच दिवशी पोलिसात कंप्लेंट का नाही केली? तुम्ही त्याच दिवशी त्यांना पोलिसात का नाही टाकलं? शरद पवारजींना या इतक्या मोठ्या नेतृत्वाने असं वागावं आणि असे बालिशपणाचे स्टेटमेंट करावे, मला वाटतं शरद पवार साहेबांना हे निश्चितपणे त्या ठिकाणी शोभणारं नाही आहे. महायुतीचे नेते काहीही म्हणत असले तरी मवियाच्या नेत्यांना पवारांच्या शब्दांवर विश्वास आहे. आता ते काय बोलले तर शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट पण आजकाल दोन्ही साईडने बजावची भूमिकेमध्ये ते असतात. ते कधी राजकीय स्पष्ट भूमिका ते घेत नाहीत, म्हणून या भूमिकेला सुद्धा आम्ही तेवढं गांभीर्याने पाहतो. पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे. अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला. मत चोरीबाबत राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगानं उत्तर देऊन दूध का दूध पाणी का पाणी करावं असं आव्हानही पवारांनी केलंय. या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी
लोकांच्या मध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळे याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी हे उपस्थित झालं पाहिजे हा आमचा आग्रह. ती माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची पण नसेल तर सत्य खुलं हे यायला पाहिजे. पण राहुल गांधींचे आयोगावरचे आरोप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना सलीम जावेदची स्क्रिप्ट वाटते. त्यावरूनच त्यांनी विरोधकांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळे बोलतायत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही. इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. कॉसाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात. बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय. इंडिया आघाडीचाही राहुल गांधींनी उठवलेल्या मुद्द्यांना पाठिंबा आहे. 11 ऑगस्टला इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा आहे. निवडणूक आयोगावरच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजप मैदानात उतरल्यानं या मुद्द्याला आणखी धार चढली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.